तुमची जर सिंह रास असेल तर आजचा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे। सिंह राशीच्या मंडळींनो, 21 ते 27 जून हा काळ तुमच्या आयुष्यात एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही। गेले कित्येक वर्षापासून तुम्ही ज्या संघर्षातून जात होतात त्या सर्व अडचणींना आता पूर्णविराम मिळणार आहे। तुमच्या कुंडलीत नवग्रहाच्या दुर्मिळ राजयोगाची आणि बजरंगबलीच्या आशीर्वादाने धनयोगाची साखळी निर्माण झाली आहे। तुमच्या घरात केवळ लक्ष्मी येणार नाही तर ती कायमची स्थिर राहणार आहे। हे नशीब पाहून तुमचे नातेवाईक आणि शेजारी इतके थक्क होतील की त्यांच्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडेल, वा काय नशीब आहे याचं। या 7 दिवसात तुमच्यावर पैशाचा असा काही वर्षाव होणार आहे की तुम्ही स्वतः विचार करू शकणार नाही। अनेक काळापासून रखडलेली तुमची कामे, अडकलेले पैशाचे व्यवहार किंवा जुनी एखादी मालमत्ता जी तुम्हाला फायदेशीर ठरेल, त्यातून तुम्हाला प्रचंड आर्थिक लाभ मिळणार आहे। जे लोक तुम्हाला कालपर्यंत कमी लेखत होती ते आज लोक तुमच्या समोर नतमस्तक होताना दिसतील। तुमची आर्थिक स्थिती इतकी मजबूत होईल की तुमच्या व्यवसायात आणि नोकरीत तुम्हाला हव्या त्या मोठ्या संधी आपोआप चालून येतील आणि तुमच्या उत्पन्नाचे मार्ग अचानक मोकळे होतील। परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हे यश अचानक मिळणार असल्याने तुमचा अतिउत्साह आणि तुमचा अहंकार हेच तुमचे सर्वात मोठे शत्रू बनू शकतात। जेव्हा हा अनपेक्षित पैसा हातात येईल तेव्हा समाजात आपला मोठेपणा मिळवण्यासाठी किंवा पैशाच्या नशेत कोणालाही कमी लेखण्याची चूक अजिबात करू नका। हे पैसे केवळ संपत्ती नाही तर निसर्गाने दिलेली ती परीक्षा आहे जी ठरवेल की हा पैसा तुमच्याकडे टिकून राहणार की एका रात्रीत धुळीला मिळणार। म्हणूनच या 7 दिवसात तुमच्याकडे येणाऱ्या लक्ष्मीचं नियोजन कसे करायचे आणि तिला आपल्याकडे टिकून कसं ठेवावं हे जाणून घेणं आता तुमच्यासाठी अत्यंत अनिवार्य आहे। तर सिंह राशीच्या मंडळींनो, आत्तापर्यंत आपण आनंदाच्या आणि पैशाच्या पावसाच्या गोष्टी केल्या, पण आता थोडा गंभीर व्हा। लक्षात घ्या, जेव्हा तुमची प्रगती आकाशाला गवसणी घालते तेव्हा सूर्याच्या तेजाची जळजळ ही सावलीला होत असते। तुमच्या घरात जसा पैसा खिळू लागेल आणि समाजात तुमची प्राणप्रतिष्ठा वाढू लागेल तशी तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांच्या पोटात गोळा उठायला सुरुवात होईल। तुमच्या हसऱ्या चेहऱ्यामागे आणि तुमच्या प्रगतीच्या कथेमागे काही लोक असे आहेत जे वरून गोड बोलत आहेत पण प्रत्यक्षात तुमच्या विनाशाचा सापळा रचून बसले आहेत। हे तुमचे शत्रू बाहेरचे नसून तुमच्या जवळचे आहेत। कदाचित तुमचे मित्र किंवा शेजारी असू शकतात। त्यांना हे सहन होत नाही की ज्या व्यक्तीला ते कालपर्यंत दुबळी समजत होते ती व्यक्ती आज शिखरावर कशी काय पोचली। हे लोक तुमच्या सुखाला लागलेल्या वाईट नजरेसारखी आहेत। हे शत्रू तुमच्यासमोर कधीच उघडेपणा वार करणार नाहीत, कारण त्यांना माहिती आहे की तुमच्या पाठीशी साक्षात बजरंगबली उभे आहेत। म्हणूनच ते अतिशय हुशारीने आणि धूर्तपणाने तुमच्या विश्वासाचा फायदा घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील, जेणेकरून तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घ्याल। या 7 दिवसाच्या काळात तुम्हाला एका सर्वात घातक गोष्टीपासून सावध राहायचं आहे आणि ती म्हणजे अतिविश्वास। तुमच्या मनात कोणाबद्दल किती प्रेम, किती आदर असला तरी तुमच्या भविष्यातील आर्थिक नियोजन, तुमच्या नोकरीच्या संधी किंवा तुमच्या घरातील खाजगी गोष्टी चुकूनही कोणाशी शेअर करू नका। ज्या व्यक्तीला तुम्ही आपलं समजून गुपित सांगाल तीच व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी टपून बसलेली आहे। लक्षात ठेवा, जर तुम्ही तुमचे गुपित स्वतःपुरते मर्यादित ठेवले नाही तर हे शत्रू तुमच्या प्रगतीची वाट लावायला वेळही लावणार नाही। तर सिंह राशीच्या मंडळींनो, आत्तापर्यंत तुम्ही अनेक संकटाचा सामना केला असेल, पण आता ते वाईट दिवस कायमचे संपले असून तुमच्या आयुष्यात सोन्याचे दिवस अवतरणार आहेत। येत्या पुढच्या 72 तासात म्हणजे पुढील 3 दिवसात तुम्हाला निसर्गाकडून आणि ईश्वराकडून 3 मोठे संकेत मिळायला सुरुवात होईल। हा पहिला संकेत असेल की तुमच्या मनातील शांततेचा बऱ्याच दिवसापासून जी मानसिक दडपण किंवा चिंतामळ तुमच्यावर होते ते अचानक कुठल्याही कारणाशिवाय दूर होईल आणि तुम्हाला एका वेगळाच आत्मविश्वास जाणू लागेल। जे काम कित्येक महिन्यापासून रखडलं होतं ते आता कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होईल। हा तुमच्या नशिबाचा चक्राचा फिरण्याचा पहिला पुरावा असेल। आता अत्यंत आनंदाचा संकेत तुमच्या घरातील वातावरणातून मिळणार आहे। त्या अगोदर मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त किंवा
दत्तगुरू नक्की कमेंट करा. आणि हो मंडळी, सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी सिंह राशीचा व्हिडिओ अपलोड करेन त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळी, आपल्या आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तुमच्या जवळच्या नातेवाईकांकडून किंवा कुटुंबाकडून काहीतरी खूप शुभ बातमी तुमच्या कानावर येईल. घरातील अविवाहित मुलामुलींसाठी मनासारखी आणि अतिशय उत्तम विवाहस्थळ चालून येतील, ज्यामुळे घरात आनंदाची कारंजे उघडतील. इतकंच नाही तर ज्या दाम्पत्यांना अपत्य सुखाची दीर्घकाळ प्रतीक्षा होती त्यांच्या घरी लवकरच पाळणा हलण्याची म्हणजेच संतान प्राप्तीचे स्पष्ट योग या 3 दिवसात दिसून येतील. हे संकेत केवळ योगयोग नसून तुमच्यावर होत असलेला देवी कृपेचा थेट आशीर्वाद आहे. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा संकेत थेट तुमच्या नोकरी आणि आर्थिक यशाशी जोडलेला असून तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल किंवा उत्पन्नाची वाट पाहत असाल तर अचानक तुमच्या फोनवर किंवा मेसेज एक अशी खुशखबरी येईल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. तुमचे आर्थिक प्रश्न एका झटक्यात सुटतील आणि व्यापारी वर्गाला मोठा नफा मिळवून देणारी एक नवीन भागीदारी किंवा नवीन ग्राहक जोडला जाईल. हा व्यवहार तुमची प्रगती इतकी पटीने वाढवणारा ठरेल. तर सिंह राशीच्या मंडळीनं हे 3 संकेत तुम्हाला सांगत आहेत की आता नशीब पूर्णपणे तुमच्या बाजूने झुकले आहे. त्यामुळे या संधीचं सोनं करण्याची आता तुमची वेळ आहे. सिंह राशीच्या मंडळींनो, आत्तापर्यंत आपण आनंदाच्या आणि यशाच्या गोष्टी केल्या, पण आता थोडं कान देऊन ऐका. तुमचं नशीब सोन्यासारखं चमकत असताना आणि चारही बाजूनी आनंदाच्या बातम्या येत असताना तुम्ही एक अशी भयंकर चूक करू शकता जी तुमचं संपूर्ण भाग्याचं एका झटक्यात कोळसा करू शकते. या 7 दिवसात तुमच्याकडे पैसा खेळता राहणार असल्यामुळे तुमचा खिसा गरम असेल आणि नेमका याच गोष्टीचा फायदा उठवण्यासाठी तुमच्या परिचयातील किंवा नात्यातील एखादी व्यक्ती अतिशय लाळघोटेपणा करत रडवेल चेहरा घेऊन तुमच्याकडे मोठी रक्कम उधार मागण्यासाठी दारात उभी राहू शकते. ज्योतिषशास्त्राचा हा अत्यंत कडक आणि गंभीर इशारा आहे की या 7 दिवसाच्या काळात तुम्ही कोणालाही कितीही मोठी रक्कम उधार देण्याची चुकून देखील करू नका. ती व्यक्ती तुमची कितीही जवळची असली, कितीही संकटात असली किंवा कितीही भावनिक आव्हान करत असली तरीही तिला स्पष्ट शब्दात नाही म्हणायला शिका. या काळात दिलेला पैसा म्हणजे गेलेला पैसा, समोरची व्यक्ती तो पैसा परत करणार देखील नाही आणि जर तुम्ही तो पैसा मागण्यासाठी गेला तर तीच व्यक्ती तुमची कट्टर शत्रू बनेल. म्हणजे पैसाही जाईलच, पण वर्षानुवर्षाचे नातेही कायमची संपतील. लक्षात घ्या, जेव्हा तुमच्याकडे पैसा येतो तेव्हा देव तुमची परीक्षा घेण्यासाठी असेच लोकांना तुमच्या आयुष्यात पाठवत असतो. ही तुमची आर्थिक परीक्षा आहे. जर तुम्ही भावनेच्या आहारी जाऊन किंवा जगाच्या चौकटीत मोठेपणा मिळवण्यासाठी आपला खिसा रिकामी केला तर तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घ्याल. त्यानंतर पुन्हा तीच वेळ येईल जिथे तुम्हाला इतरांसमोर हात पसरण्याची वेळ येईल. त्यामुळे या 7 दिवसात स्वतःचा पैसा जपून वापरा. उधळपट्टी टाळा आणि कोणालाही उधारी देऊ नका. स्वतःचे भविष्य धोक्यात टाकू नका. तर सिंह राशीच्या मंडळीनं आत्तापर्यंत तुम्ही सर्व धोके आणि सावधानता जाणून घेतली आहे आणि या प्रचंड यशाला टिकून ठेवण्यासाठी आणि तुमच्या पाठीमागे रचल्या जाणाऱ्या त्या भयंकर षष्टयंत्राचा नाश करण्यासाठी तुम्हाला महाबली बजरंगबलीच्या एका गुप्त महाउपायाची गरज आहे. या जून महिन्याच्या येणाऱ्या शनिवारी किंवा मंगळवारी रात्रीच्या शांत वेळी एकतर हनुमान मंदिरात जाऊन किंवा तुमच्या घरातील देव्हाऱ्यासमोर शांतपणे बसा. बजरंगबलीच्या मूर्तीला किंवा प्रतिमेला शुद्ध सिंदूर आणि चमेलीचं तेल अर्पण करा. हा केवळ एक विधी नसून तुमच्या भोवती एक अद्भुत सुरक्षा कवच निर्माण करण्याची एक देवी प्रक्रिया आहे. हे अर्पण केल्यानंतर तिथेच बसून पूर्ण श्रद्धेने आणि शांतचित्तेने हनुमान चालिसाचं 3 पाठ करा. लक्षात ठेवा, हनुमानाचं नामस्मरण तुमच्या कुंडलीतील सर्व दोष शांत करेल आणि तुमच्यावर येणारे सर्व संकटे स्वतःवर ओढून घेईल, तुमचे रक्षण करेल. हे सुरक्षा कवच इतके शक्तिशाली असेल की तुमचे शत्रू तुमच्याबद्दल तुमचे कितीही वाईट विचार करत असेल किंवा तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करत असेल तरी त्यांचे सर्व वार त्यांच्यावरच उडतील. तुम्हाला स्पर्श करण्याची कोणाची हिंमत होणार नाही आणि बजरंगबलीच्या आशीर्वादाने तुमच्या प्रगती अधिक वेगाने होईल. मंडळी, ज्योतिषशास्त्रातील कोणतंही ज्ञान हे अर्धवट ठेवणं म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतः कुऱ्हाडी मारून
घेण्यासारखं. आज या व्हिडिओमध्ये सांगितलेली प्रत्येक गोष्ट ती सावधानता आणि महाबजरंगबलीचा उपाय आपल्या मनावर पक्का करून ठेवा. जर तुम्ही या उपायाकडे दुर्लक्ष केलं तर आलेली सुवर्ण संधी हाताशी जाऊ शकते. जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने हा उपाय केलात तर पुढचे 7 दिवस तुमच्या आयुष्यात चमत्कार घडतील आणि अख्खी दुनिया तुमच्या नशिबाकडे बघून म्हणेल, वा काय नशीब. तुमच्या आयुष्यात बजरंगबलीचा आशीर्वाद सदैव राहू दे. तर सिंह राशीच्या मंडळींनो, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर तुम्हाला बजरंगबलीवर पूर्ण श्रद्धा असेल तर व्हिडिओमध्ये जे जे मी सांगितलंय तर ते नक्की फॉलो करा आणि कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने आणि पूर्ण भावाने जय बजरंगबली नक्की कमेंट करा. तुमची एक छोटीशी कमेंट तुमची भक्ती सिद्ध करेल आणि तुमच्यावरचे सर्व संकटे दूर करेल. व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा जेणेकरून हे देवी आशीर्वाद तुमच्यापर्यंत कायमच राहतील. आणि अशाच अचूक ज्योतिषशास्त्र मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. तर मंडळी, भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.